तुरुण डोंगर साजरा हे मला कलकत्त्यामध्ये गेल्याच्या नंतर समजलं. उगच कुणीतरी म्हणून ठेवलं नाही, बाहुबली हो का शहर आहे. मित्रांनो, मी एकटाच निघालो होतो मुंबई टू कलकत्ता फिरायला आणि फिरायला आल्याच्या नंतर बाहुबली हो का शहर बघून मलाच 12 वाजले मित्रांनो डायरेक्ट चेहऱ्यावर. आलेल्या दिवशीच जायचा विचार केलेला, पण म्हणलं एवढे पैसे घालून एवढा प्रवास करून आलोय आपण, तर एक दिवस राहून तरी जाऊ. मित्रांनो, लॉजवर जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट फिरायला आलो. फिरायला आल्याच्या नंतर प्लॅनिंग तर भरपूर केली होती ब्लॉगची, पण मित्रांनो 40 घंट्याचा प्रवास करून मी 4 तास थोडा 4 मिनिटं पण थांबलो नाही. लगेच विचार केला की आता आपल्याला मुंबई शिवाय थांबायचं नाही. कॅब वगैरे बुक केली आणि डायरेक्ट हॉटेलला आलो. हॉटेलला आल्याच्या नंतर नाश्ता वगैरे केला आणि एक पद्धतशीर झोप वगैरे काढू म्हणलं, कारण आता फ्लाईटमध्ये जायचं मित्रांनो. कारण आता पुन्हा 40 घंटे प्रवास करायचं जर म्हणलं ना ट्रेनचा, तर ही गोष्ट शक्यच नाही माझ्याकडून होईल मित्रांनो. मग फ्रेश वगैरे झालो आणि आता कॅब वगैरे बुक केली डायरेक्ट संध्याकाळी 1:30 वाजता. फ्लाईट तर भरपूर लेट होती मित्रांनो, पण लवकर जावं म्हणलं, कारण मित्रांनो 1 सेकंड बी थांबू वाटत नव्हतं मला तिथं रूमवर. त्याच्यामुळे कॅब वगैरे बुक केली आणि चुटकून 2-4 घंटे अगोदरच निघालो होतो एअरपोर्टला. मी एअरपोर्टला आल्याच्या नंतर एअरपोर्टचा थोडासा शूट वगैरे घेतला आणि मित्रांनो एअरपोर्टचा ब्लॉग आपला एअरपोर्टचा येणार आहे, त्याच्यामुळे भेटून एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टाटा.